नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे रेरा कायदा. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट 2016. केंद्र शासनाने 1 मे 2016 रोजी रेरा हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू केला. आता हा कायदा आणण्यामागचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्राला रेग्युलेट करणे, त्याला नियंत्रणात ठेवणे, ग्राहकांचं हित जपणे, ग्राहकांना संरक्षण देणे आणि या क्षेत्रामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि हे करत असताना आणखी एक कारण त्यामध्ये महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे आपल्या देशातील उत्तरेकडील राज्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामं ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती, ज्यामध्ये आपलं जे काय टायटल असते ते टायटल क्लिअर नसायचं, नंतर FSIचं उल्लंघन, नंतर बांधकामाची क्वालिटी मेंटेन न करणे आणि ग्राहकांना वेळेवर ताबा न देणे, आणि यामुळे ग्राहकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. आणि ती रोखण्यासाठी, त्याच्यावर आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू केला. आणि सर्व राज्यांना 1 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःचे रूल्स बनवून हा कायदा प्रत्येक राज्यामध्ये अंमलात आणण्याबद्दलचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले. आणि त्यानुसार मग महाराष्ट्र शासनाने या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःचे रूल्स बनवले आणि 1 मे 2017 रोजी महारेरा या नावाने हा कायदा राज्यामध्ये लागू केला. आता महाराष्ट्र राज्यामध्ये हा कायदा येण्यापूर्वी आपल्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असायच्या किंवा ज्या अपार्टमेंट होत होत्या, तर त्यांना रेग्युलेट करण्यासाठी 1963 सालचा मोफा हा कायदा अस्तित्वात आहे. मोफा म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963. पण या कायद्यातील अपुऱ्या तरतुदीमुळे आता ह्या रेरा कायद्यामुळे कन्स्ट्रक्शन फील्डमधल्या जवळजवळ बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज या आता रेरा कायद्याच्या कक्षेत आणलेल्या आहेत. आता हा कायदा येण्यापूर्वी विकासक ज्यावेळेला एखादी स्कीम करत होता, तर त्या स्कीमबद्दलचे जे काही निर्णय आहेत ते तो टप्प्याटप्प्याने घेत होता. म्हणजे सुरुवातीला बांधकामाला सुरुवात करायची, नंतर काही दिवसांनी स्पेसिफिकेशन ठरवून त्याचं बुकिंग चालू करायचं आणि मग कालांतराने ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट करायचा. परंतु आता या रेरा कायद्यामुळे आपल्याला जर विक्री करायची असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल किंवा ग्राहकांच्याकडून बुकिंग ॲडव्हान्स स्वीकारायचं असेल, तर सर्वप्रथम रेरा कायद्याअंतर्गत रजिस्ट्रेशन करणे हे आता सक्तीचं झालेलं आहे. आणि त्यानुसार आता जर रजिस्टर करायचं म्हटलं तर मग आपली जी काही स्कीम आहे त्याची संपूर्ण डिटेल्स हे रेरा साईटवर जाऊन अपलोड करावी लागतात. आणि त्यामध्ये विकासक जो आहे त्याची संपूर्ण माहिती, नंतर लँडलॉर्डची माहिती, त्या ठिकाणी केलेलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, ज्या परवानग्या घेतलेल्या आहेत त्या सर्व परवानग्या, वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून घेतलेले ना हरकत दाखले, त्याचं प्रॉपर्टी कार्ड, नंतर ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट, वकिलाचा सर्च रिपोर्ट, तर ह्या सर्व बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे एकूण FSI किती युटिलाइज होणार आहे, तो FSI एकाच वेळेला युटिलाइज होणार का टप्प्याटप्प्याने होणार, त्याबद्दलची माहिती, त्यामध्ये किती युनिट्स तयार होणार आहेत, त्या युनिटचा कार्पेट एरिया काय असेल, नंतर तिथे पार्किंगची व्यवस्था कशी असणार याबद्दलची माहिती. शिवाय त्यामध्ये कन्सल्टंट कोण कोण आहेत, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, बँकेचे डिटेल्स, नंतर त्याच्यामध्ये काही एन्कम्ब्रन्सीस आहेत का, म्हणजे ज्याच्यामध्ये कुळं वगैरे असतील तर त्यांची माहिती त्या ठिकाणी द्यायला लागेल, नंतर काही लिटिगेशन असतील तर कोर्टाची डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यायला लागतील, आणि बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी. तर ह्या सर्व बाबी रेरा साईटवर जाऊन त्या रेराच्या स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार अपलोड करावे लागतात.
आणि मग त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याची प्रॉपर फी भरल्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला रेराचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी मिळेल. आता हा कायदा कोणासाठी लागू नाही ते आपण पाहू की जर आपल्या स्कीममध्ये आपला जर प्लॉट एरिया 500 चौरस मीटरपेक्षा जर कमी असेल किंवा त्यामध्ये 8 पेक्षा कमी युनिट जर असतील तर त्यांना रेरा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तसंच एखादा विकासक जर संपूर्ण बांधकाम करून त्याचं कंप्लीशन सर्टिफिकेट घेऊन मग विक्री करणार असेल तर त्याला सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. कारण रेराचं मुख्य उद्दिष्टच ते आहे की ग्राहकांना इन्व्हॉल्व केल्यानंतर काम कुठेतरी जाऊन ते थांबू नये हे आहे. तसंच याच्यामध्ये जर रिडेव्हलपमेंटचे जर प्रोजेक्ट असतील तर त्यांना सुद्धा रेरा हा कायदा लागू नाही. पण त्या ठिकाणी जर ॲडिशनल फ्लोर होत असतील आणि बाहेरचे कस्टमर त्या ठिकाणी येणार असतील तर तेवढ्यापुरती त्यांना रेराचं रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत या कायद्यामध्ये ते आपण पाहू. तर यामध्ये आपल्याला जर ॲग्रीमेंट फॉर सेल रजिस्टर केल्याखेरीज आपल्याला ग्राहकांच्याकडून 10% जास्त बुकिंग अमाऊंट त्या ठिकाणी घेता येणार नाही, ही पहिली अट आहे. त्यानंतर आपला जे काय ॲग्रीमेंट आपण जे काय करायचं आहे ते ॲग्रीमेंटसुद्धा कायद्यामध्ये ठरवून दिलेल्या मॉडेल ॲग्रीमेंट ड्राफ्टनुसारच झालं पाहिजे. त्यानंतर आपला जो प्रोग्रेस आहे त्याचे जे अपडेट्स आहेत ते रेरा साईटवर प्रत्येक 3 महिन्यांनी आपल्याला ते अपडेट्स त्या ठिकाणी करावे लागतील. आणि 51% फ्लॅटचं बुकिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंट याच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची आहे. आणि कंप्लीशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत कन्व्हेन्स करण्याचं आहे. आणि आपण जर विक्री रिअल एस्टेट एजंट मार्फत जर करणार असेल तर मग त्या रिअल एस्टेट एजन्सीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. आता याच्या व्यतिरिक्त तिथे आणखी 3 बाबी त्यामध्ये महत्त्वाच्या समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामधली पहिली जी आहे ती म्हणजे कार्पेट एरिया. आता इथून पुढचे सगळे व्यवहार हे कार्पेट एरियानुसारच झाले पाहिजेत. कारण यापूर्वी ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये कार्पेट एरिया असायचा, बिल्टअप एरिया असायचा, सेलेबल एरिया असायचा किंवा सुपर बिल्टअप एरिया असायचा. पण आता सर्व खरेदीपत्र ही कार्पेट एरियानुसारच करण्याचं आता सक्तीचं केलेलं आहे. आणि कार्पेट एरिया कसा मेजर करायचा याचे गाईडलाईन्स सुद्धा आता या कायद्यामध्ये दिलेले आहेत. कारण कार्पेट एरिया म्हटला तर चटई क्षेत्र म्हणजे जिथं कार्पेट अंतरलं जाईल तो एरिया. मग त्याच्यामध्ये टॉयलेट ब्लॉक धरायचं का किंवा कार्पेट एरिया म्हणजे युजेबल एरिया. मग युजेबल एरिया असेल तर मग बाल्कनी किंवा अटॅच टेरेस धरायचं का. मग आता ही सर्व संदिग्धता या कायद्यामध्ये दूर केली असून या कार्पेट एरियाचं डेफिनेशनच त्या कायद्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर ते साधारण डेफिनेशन असं आहे की कार्पेट एरिया मीन्स नेट युजेबल फ्लोर एरिया ऑफ एन अपार्टमेंट एक्सक्लुडिंग एरिया कवर्ड बाय एक्सटर्नल वॉल, बाल्कनी और अटॅच टॉयलेट, बट एरिया इन्क्लूड्स इंटरनल पार्टिशन वॉल्स. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की पेरिफेरियल वॉल जी आहे त्याच्या आतला एरिया त्यामध्ये धरायचा आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनल पार्टिशन्स वजा करायचे नाहीत. कारण काम करत असताना एखादं इंटरनल पार्टिशन वाढू शकतं किंवा एखादं आतलं पार्टिशन वॉल काढून टाकली जाऊ शकते. तर त्यामुळे पुन्हा कार्पेट एरियामध्ये फरक पडू नये म्हणून इंटरनल पार्टिशन ही वजा करायची नाहीत. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे ती म्हणजे ग्राहकाकडून आलेले पैसे त्यातली 70% अमाऊंट ही एस्क्रो अकाउंटमध्ये डिपॉझिट करायची आहे आणि ते पैसे बांधकामासाठीच खर्च करण्याचे आहेत. हा एक त्याच्यामध्ये दुसरा तरतूद आहे. आणि हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी 3 लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक आहेत आर्किटेक्ट, दुसरे इंजिनियर आणि तिसरे चार्टर्ड अकाउंटंट.
तर आर्किटेक्ट इंजिनियरनी काय करायचं आहे, त्यांनी एकूण प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, नंतर त्याच्यामध्ये किती बांधकाम झालं आणि किती बांधकाम शिल्लक राहिले त्याचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. आणि त्या सर्टिफिकेटच्या नुसार आर्किटेक्टनी त्या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ वर्क डनचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. आणि या दोन्ही सर्टिफिकेटच्या धर्तीवर चार्टर्ड अकाउंटंटने कॉस्ट इन्कर्ड ॲज पर बुक्स ऑफ अकाउंट पाहून आपलं वर्क डनचं पर्सेंटेज त्यामध्ये नोंद करायची आहे. आणि शिवाय अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम सोल्ड इन्व्हेंटरी आणि अनसोल्ड इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन पाहून 70% अमाऊंट विथड्रॉ करण्याबद्दलचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. आणि हे सर्टिफिकेट प्रत्येक विड्रॉवलला किंवा 3 महिन्यातून एकदा त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे ती म्हणजे तक्रार निवारणसाठी त्यामध्ये ज्युडिशियल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. म्हणजे आता रेराबद्दल काही तक्रार असेल तर आपण ती तक्रार तिथे करू शकतो. आणि अपील करण्यासाठी सुद्धा ॲपिलेट ट्रिब्युनलची सुद्धा नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता या कायद्यामध्ये कमर्शियल टर्म्स काय असाव्यात याबाबतचा उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही. ज्यामध्ये फ्लॅट विक्रीचा दर किती असावा किंवा त्याची स्पेसिफिकेशन्स काय असावी आणि बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी किती असावा, म्हणजे ह्या बाबी दोघांनी मान्य केलेले असतात. त्यामुळे इथे रेराचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. फक्त ह्या बाबी ॲग्रीमेंटमध्ये सविस्तर नमूद कराव्यात आणि त्याच्याबद्दल जर काही तक्रार आली तरच मग रेरा अथॉरिटी त्या ॲग्रीमेंटनुसार त्या ठिकाणी कारवाई करू शकते. आणि शेवटचं की यामध्ये ग्राहकांना आता एक या रेरा कायद्यामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि एखादा फ्लॅट बुक करायचं म्हटला तर मग त्यांना रेरा साईटवर जाऊन संपूर्ण कागदपत्र त्या ठिकाणी तपासता येतात. तसंच फ्लॅट बुक केल्यानंतर सुद्धा प्रत्येक 3 महिन्यांनी कामाबद्दलचे जे प्रोग्रेस आहेत त्याचे अपडेट्स तिथे ऑनलाईन जाऊन पाहता येतात. आणि बँक असो किंवा फायनान्स कंपनी असो त्यांना आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यामध्ये जी एक रिस्क वाटत होती ती आता ह्या रेरा कायद्यामुळे कमी झालेली दिसते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोलॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजवरच्या असेच काही व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. धन्यवाद.